नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना मनापासून धन्यवाद. आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे. आपल्याला नवीन अपडेट काय चालू आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. गेले 8 दिवस म्हणजे गेल्या सोमवारपासून आपण शेअर मार्केटबद्दल रोज सकाळी 9 वाजता अपडेट देत होतो. किती जणांनी पाहिलं मला माहीत नाही आहे, परंतु मी माझं द्यायचं काम रेग्युलर करत होतो. जसं रोजचा सूर्य उगवतो तसा रोज सकाळी 9 वाजता येत होतो. फक्त एक गुरुवार जर सोडला तर इतर दिवशी मी रेग्युलर होतो. आणि ते झाल्यानंतर मी रोजच्या रोज टेलिग्राम ग्रुपवर त्याचा स्क्रीनशॉट बनवून पाठवत होतो चॅट जीपीटीवरनं बनवून ती इमेज पाठवत होतो. आता उद्यापासून जर आपल्याला हवं असेल, म्हणजे गुरुवारपासून जर आपल्याला कंटिन्यू हवं असेल, तर त्या व्यक्तींना माझी विनंती आहे, त्यांना माझा नंबर माहिती आहे. 9372525619 ऑफिशियल नंबर आहे. त्या ऑफिशियल नंबरवर त्यांनी मेसेज करावा, जेणेकरून त्या व्यक्तींचा आपण एक वेगळा ग्रुप बनवू. त्याच्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही आहोत. तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठल्याही ब्रोकरकडे ट्रेडिंग करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आपला उद्देश एकच आहे की प्रत्येक व्यक्तीने पैसे कमवावेत, आणि हा प्रामाणिक उद्देश आहे. म्हणूनच आमचा हा प्रयत्न आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजपर्यंत सोमवारपासून आजपर्यंत जेवढे सांगितलं तेवढं सगळं परफेक्ट आलेलं आहे. जर तुम्ही बघितलात, निफ्टी ओपन होण्याचा सिग्नल मी दिलेला, निफ्टी डाऊन होणार किंवा निफ्टी डाऊनमध्ये ओपन होणार, निफ्टी पॉझिटिव्हमध्ये ओपन होणार, बँक निफ्टी पॉझिटिव्हमध्ये ओपन होणार, बँक निफ्टी निगेटिव्हमध्ये ओपन होणार, ज्यावेळी सांगितलं त्यावेळी तसंच घडलेलं आहे. याला योगायोग म्हणा, नाही तर अभ्यास म्हणा. मित्रांनो, हा गेल्या 15-16 वर्षाचा अभ्यास आहे, 20 जास्तच. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. आणि त्याच्या रोजच्या 3 टिप्स दिलेल्या आहेत. त्या 3 टिप्स पण बघितला तर तुम्हाला समजेल. ते एका दिवसामध्ये 5-5, 10,000 रुपयाची मुवमेंट दिली त्यांनी, अशा स्लॅक मार्केटमध्ये, ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती होती त्यावेळी. मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की जर आपण एकत्र असू तर ह्याच्यापेक्षाही चांगलं काम करू शकतो. जेव्हा एखादी स्क्रिप्ट दिवसाला 5 ते 10 रुपयाची मुवमेंट देते, काही स्क्रिप्टने तर 20-20 रुपयाची मुवमेंट दिली आहे, आणि ते पण ए ग्रुपच्याच कंपन्या नाही आहेत, नॉर्मल इक्विटी आहे. आणि ते कोचून शोधून काढलेले आहेत. त्या कंपन्या जेव्हा तुम्हाला 20-20, 30-30 रुपयाची मुवमेंट देते, आणि त्याच्यावरती अजून एक सांगतो मी तुम्हाला, या सगळ्या कंपन्या मी डिलिव्हरी बेस सांगितलेल्या आहेत. डिलिव्हरी बेस याचा अर्थ तुम्ही ते घेऊन विसरून जायचं. पुढच्या 2 ते 3 वर्षात 10 वर्ष जरी तुम्ही ठेवलेत तरी टेन्शन नाही आहे. तुमचा जेवढा नुकसान झालं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही फील्डमध्ये, ते सगळं नुकसान तुमचं भरून निघेल. कारण मित्रांनो, आपण जे बोलतो ना, जेनजी, ते नेक्स्ट जनरेशन जे काय करणार आहे, नेक्स्ट जनरेशनसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत, त्या प्रकारच्या त्या कंपन्या आहेत. म्हणजे पुढच्या 10 वर्षांनी जो भारत कसा असेल आणि त्या भारताला काय लागणार आहे, त्या प्रकारच्या त्या कंपन्या आहेत. आता राहिला प्रश्न की काही लोक बोलतील आमच्याकडे पैसेच नाही आहेत आम्ही इन्व्हेस्ट करायला. जे असे बोलतात त्यांनी फक्त समोर प्रशांत नांगणेला डोळ्यासमोर आणायचं. त्यांना फक्त मी एवढंच एकच सांगतो, प्रशांत नांगणे पण बाहेर आला तेव्हा त्याच्याकडे काही नव्हतं. आज तुम्ही त्यांच्यासोबत आहात, आपल्याला काहीतरी रिटर्न्स मिळतील या आशेनेच उभे आहात. आणि ही आशा आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. या आशेमध्येच आपली पॉझिटिव्हिटी येते. मित्रांनो, जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला शरीराने आणि मनाने 100% देणं आवश्यक आहे.
मग ते कोणी असू दे, तुम्ही असू द्या, मी असू दे, आणि हे माझ्याचकडे नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये. काही जण बोलतील 4-4 महिने चालतं, 4-4 महिन्याने बंद पडतं. कुठली गोष्ट माझी 4 महिन्यामध्ये बंद पडली? आणि जर बंद पडली असेल ती प्रशांत लांगणेने बंद पाडली की आपल्यासारख्या काही विघ्नसंतोषी माणसांनी बंद पाडली? हा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. कोणालाही हौस नसते डोक्यावर टेन्शन घेऊन फिरायची. कोणालाही हौस नसते डोक्याला लोक दरवाजावर येत आहेत आणि आपण घरामध्ये पैसे दाबून ठेवायचे. आज एखाद्या व्यक्तीकडे जर पैसे असतील तो एवढा सगळा इन्सल्ट सहन करत बसणार नाही, हे प्रत्येकाला समजायला पाहिजे. स्पेशली तमाशा करणाऱ्या व्यक्तींना. तमाशा करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःचं आत्मचिंतन करावं की आपण किती पैसे टाकले होते आणि किती घेऊन गेलो. आणि जर आपण काहीच नेलेलं नसेल, हे पण सांगतो तुम्हाला, काहीच जर नेलेलं नसेल तर आजूबाजूची परिस्थिती पण चेक करावी. आणि जर काहीच नेलेलं नसेल तर प्रशांत लांगणे मुद्दाम करतो आहे का हेही चेक करावं. त्या दिवशी एक क्लायंट मला बोलले तुम्ही 100 करोड लपवलेत. मी बोललो चांगली गोष्ट आहे, 100 करोड जर लपवलं असतील, 100 करोड जर माझ्याकडे असतील तर मी 2-3 करोडसाठी लोकांची बोलणी खात बसू का? कोर्टाची केस डोक्यात घेऊन बसू का? हे साध्या साध्या गोष्टी समजायला पाहिजेत माणसांना. एवढा आपण निर्लज्ज असतो का की लोकांचं ऐकून घेण्या इतपत? आजपर्यंत करोडो रुपये लोक असेच घेऊन जात होते आणि देत होतो. मित्रांनो, आज जर आपल्याला उभं राहायचं असेल तर पहिली गोष्ट या विघ्नसंतोषी माणसाची तुम्हाला तोंड बंद करावी लागतील. ती कशाच्याही मार्गाने, कोणत्याही मार्गाने तुम्हाला बंद करावी लागतील. आपण बोलू, आपण त्यांना दुर्लक्ष करू, आपण त्यांच्याकडे लक्ष म्हणजे त्यांना काय करायचं ते करू दे, हे चालणार नाही. स्पष्ट सांगतो. कारण ह्यामध्ये काय होतं आहे, त्यांना माहिती नाही आपण काय करतो आहे ते. त्यांना माहिती नाही आपली परिस्थिती काय आहे आजूबाजूची. ते कुठल्या जगात वावरतात मला नाही माहिती. आज जर एखाद्या माणसाचे 5 लाख अडकले आहेत, 10 लाख अडकले आहेत, 2 लाख अडकले आहेत, तर मला भांडण तंटे तमाशा करून कोर्ट कचेरी करून पैसे जर मिळणार असतील तर तो मूर्खपणा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एखादा माणूस डोक्यावर आरोप असताना, डोक्यावर कोर्टाची केस चालू असताना जो माणूस उभा राहतो आहे त्याचा काय स्वार्थ असेल स्वतःचा, हे समजायला पाहिजे. माझा पहिल्या दिवसापासून एकच उद्देश होता, आपल्याला एक कम्युनिटी बनवायची आहे. आज सकाळीच एक व्हिडिओ आलेला की मराठी माणसाने पंतप्रधान होण्यासाठी मराठी माणसामध्ये पहिल्यांदा एक अडाणी निर्माण झाला पाहिजे. मराठी माणूस जर पंतप्रधान व्हावंसं जर वाटत असेल तर मराठी माणसामध्ये एक अडाणी होणं गरजेचं आहे. आपण कोणाला अडाणी व्हायला देऊ का, हा सर्वात पहिला प्रश्न. आपण काय करतो आहे आणि आपल्या करण्याने काय निष्पन्न होणार आहे हे पहिलं आपल्याला समजायला पाहिजे. आणि एवढं कोण अडाणी नाही आहे की बाबा आपण काय करतो त्याचे परिणाम काय होतील आणि कोणाकोणावर परिणाम भोगावे लागतील हे न समजायला. आणि जर कोणाला वाटत असेल आम्ही अशा कोर्ट कचेरी करू, धमक्या देऊ, तमाशा करू आणि पैसे मिळतील, हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. आणि माझ्याकडे जेव्हा असतील तेव्हा मला कोणाला सांगायची गरज नाही पडत, मी त्याच्या घरी जाऊन देतो. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून घ्या. त्यामुळे फक्त आता तुमचं टार्गेट एकच असलं पाहिजे की हे आपलं कल्पवृक्ष आहे, हे कल्पवृक्ष वाढायला द्यायला पाहिजे. या कल्पवृक्षाला खतपाणी घालायचं आहे. ते कसं घालायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला स्वतःला नाही जमत असेल तर तुम्ही चुप्प बसा. आणि तुम्ही जर गप्प राहिलात
तरच आपली प्रगती आहे. प्रत्येक ठिकाणी बोलायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी तोंड उघडायला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. शांत बसा. तुम्हाला नाही रिझल्ट दिसला तर नंतर बोला. आज आपण सुरुवात कधी केली, सुरुवात करून किती काय दिलं ह्याचं पण कॅल्क्युलेशन करा. आपण किती रुपयाने सुरुवात केली. जगाच्या पाठीवर कोणालाही विचारा, 15 रुपये घेऊन 100 रुपयाची कोण जबाबदारी घेतं का? आणि जर आपल्यामध्ये तेवढं टॅलेंट होतं तर प्रशांत नांगणे आतमध्ये असताना का नाही केलं या सगळ्या गोष्टी? 1 वर्षाचा पिरियड मिळालेला. नुसत्या भागशाळेमध्ये मैदानात मीटिंग घेत राहिलात, नुसत्या कंप्लेंटवर कंप्लेंट करत राहिलात. माझ्या वडिलांच्या दरवाजात तमाशा करणं कितपत योग्य आहे? काय त्या माणसाचं चुकलं? 83 वयाचं माणूस ना, माझ्या वडिलांना त्रास झाला म्हणून मी त्यांच्या वडिलांना त्रास देतो. तुमच्या वडिलांना का त्रास झाला? कारण तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी पैसे टाकलेले, स्वतःच्या फायद्यासाठी पैसे टाकलेले. इथे प्रशांत नांगणे स्वतःच्या स्वार्थासाठी उभा नव्हता, प्रशांत नांगणे सर्वांसाठी उभा होता. आज आपल्यामध्ये अनाजी पंत निर्माण झाले म्हणून त्याचा त्रास प्रशांत नांगणेला झाला आणि साहजिकच सर्वांना झाला. आणि पुन्हा नवीन अनाजी पंत तयार होत आहेत. कशासाठी? जर एवढी जबाबदारी घ्यायची हौस असेल तर पूर्णच घ्या, सर्वांची जबाबदारी घ्या. मी तुमच्या हाताखाली काम करायला तयार आहे, वेट भिकारीसारखं. एखादा माणूस गप्पा बसतो. आज जर समजा एखाद्या माणसाने माझ्या घरातनं काही वस्तू घेऊन गेला, मी रॉबरीची केस टाकू शकत नाही, मी या गोष्टी करू शकत नाही. पण हे तक्रार करणं आणि त्या कंप्लेंट केल्यानंतर त्या माणसाला पण भोगावं लागतं, त्याच्या फॅमिलीला पण भोगावं लागतं, ह्याची मला जाणीव आहे. म्हणून मी प्रत्येक वेळी गप्पा बसतो. आणि कल्पना नसेल तर प्रत्येकाने चौकशी करावी प्रशांत नांगणेचे कॉन्टॅक्ट्स कुठपर्यंत आहेत ते, आणि प्रशांत नांगणे काय काय करू शकतो ते पण चौकशी करावी. आज मी हा व्हिडिओ मुद्दाम बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे, माझ्या स्टाफला शांतपणे काम करू द्या. तुमच्या अधिकाराचा वापर जर तुम्हाला करायचा असेल, तुम्ही ज्या हुद्द्यावर असाल, ज्या अधिकारावर असाल, तर कृपा करून चांगल्या गोष्टीसाठी वापरा. कारण आपल्याकडे आपल्यासाठी पर्याय नाही आहे. कोणी किती मोठी दुकानं थाटली तर त्या दुकानामधून 70% वर्षाला रिटर्न देऊ शकत नाही आहे. एक लक्षात घ्या. प्रत्येकाला घोडे लावले जाणार आहेत चुकीच्या गोष्टी केल्या तर. त्यामुळे तुम्ही डोक्यातनं एक कायमचं काढून टाका की अमुक ठिकाणी मिळतात, अमुक ठिकाणी मिळतात. जे झालं ते खूप झालं. कुठलीही गोष्ट 2 वर्ष पण चालली नाही, हे पण बघा आजूबाजूला. प्रशांत नांगणे 2008 पासून चालू होता, 2008 पासून देत होता. प्रॉब्लेम आला तो लॉकडाऊनमध्ये आला. लॉकडाऊनच्या अगोदर पण नाही आला आणि लॉकडाऊनच्या नंतर पण नाही आला. आणि लॉकडाऊनमध्ये पण जे पेआउट दिलं ना, ते जगाच्या पाठीवर कुठेही दिलेलं नाही आहे. हे पुन्हा पुन्हा का सांगतो आहे? कारण हे सांगितल्याशिवाय, 1000 वेळा सांगितल्याशिवाय आपल्या लोकांना समजत नाही आहे. आपण कुठे कुठे घालवले तो पण विचार करा, आणि आपण तिथे काय करू शकलो आणि तिथे काय वसूल करू शकलो त्याचा पण विचार करा. आज माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर खरोखर पैसे कमवायचे असतील आणि खरोखर रिटर्न हवे असतील तर आजपासून ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येता कामा नये. आजपासून तुम्हाला कंप्लेंट करायची आहे ना, तुम्ही एकट्याने जाऊन कुठेही करा कंप्लेंट. तुमच्या त्या निगेटिव्ह ग्रुपवर ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही जणांना ते शिव्या ऐकायला आणि शिव्या बघायला बरं वाटत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला शिव्या जेव्हा घालता ना, तुम्ही स्वतःच्या अंगामध्ये पॉयझन निर्माण करता, हे लक्षात घ्या. आणि हे जर तुम्हाला पॉयझन निर्माण करून तुम्हाला जगायचं असेल तर तुमचे विचार तुम्हाला लक्ष लाभो, पण तुमच्या विचारामुळे तुम्ही बाकीच्यांना खराब करताय त्याचा पण विचार करा. आणि बाकीच्यांना पण माझी विनंती आहे की तुमचे पैसे अडकले आहेत, तर अशा पद्धतीने पैसे वसूल होणार असतील तर तुम्हाला पण तुमचा त्यांचा सहवास लक्ष लाभो. आज जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कुठे ते चुकीचे आहात, आता ताबडतोब त्या
निर्णय वेगवेगळ्या ग्रुपवर त्या ग्रुपवरनं बाहेर पडा. तुमच्या पैशाची जबाबदारी माझी आहे, ती मी पार पाडणार आहे. मी कुठेही मागे हटलेलं नाही, हटणार पण नाही आहे. राहिला प्रश्न, आपण किती रुपयामधून सुरुवात केली आणि किती रुपयामधून रिटर्न घेतले याची लिस्ट पण बघा पाहिजे तर. पेमेंट का बंद पडलं त्याची पण चौकशी करा. आणि प्रत्येक माझा व्हिडिओ चेक करा. मी व्हिडिओमध्ये काय काय बोललो, काय कसा बोललो ते पण लक्षात घ्या. मी झोपेमध्ये किंवा दारू पिऊन बोलत नाही व्हिडिओमध्ये. आणि मी दारूचं मला 5 पैशाचं कुठलंही व्यसन नाही आहे. त्यामुळे मी जे बोलतो ते विचार करून बोलतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो. म्हणून तो टिकलेलो आहे मार्केटमध्ये. या 10 दिवसामध्ये टिप्स द्यायचा उद्देश हाच होता की जी नावं ठेवत होते त्यांनी बघू देत ह्या टिप्स किती चालतात त्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्या पुढे ज्यांनी कोणी HDPayमधून अकाउंट ओपन केलं आहे आपल्याकडे, त्या प्रत्येकाला सांगतो, HDPayमध्ये आज तुम्हाला एक गुड न्यूज देतो माझ्याकडून. HDPayमधून तुम्ही आपल्या दुकानामध्ये शॉपिंग करू शकाल. आता अनेक जण बोलतील आपल्याकडे सामानच नाही आहे. म्हणूनच आपलं सामान विकणं हा व्यवसाय नाही आहे, मूळ व्यवसाय नाही आहे. पण तरीसुद्धा आपल्या कम्युनिटीसाठी आपण सुरू करणार आहोत. कंडिशन एकच असेल, तुम्हाला आता तुमचा अनुभव आहे HDPayचे पैसे फक्त एकमेकांना ट्रान्सफर करण्यासाठी किंवा बँकेमध्ये पेमेंट करण्यासाठी, तुम्हाला लाईट बिल, टेलिफोन बिल भरण्यासाठी तुम्हाला वापरता येतात. पण इथे शॉपिंगसाठी तुम्ही आमच्याकडे वापरू शकाल. शॉपिंगसाठी म्हणजे आता आपण एक सुरुवात करूया स्टेशनरीसाठी. आता मुलांच्या शाळा चालू होतील, काही जणांच्या चालू पण झाल्या असतील. आता HDPayमध्ये कमीत कमी 15 लाख पब्लिक आहे. तर आपला उद्देश एकच आहे, HDPayमध्ये जेवढे काही कस्टमर असतील, जेवढे काही मेंबर्स असतील, त्यांना HDPayचं पेमेंट शॉपिंगसाठी वापरता येत नाही, ते आपल्याकडे वापरता येईल. कंडिशन एकच आहे, त्यांनी 15 दिवस अगोदर HDPayचं जे काही त्यांना वस्तू घ्यायची आहे, स्टेशनरीचे स्पेशल स्टेशनरीसाठी आपण सुरुवात करत आहोत, स्टेशनरीने सुरुवात करत आहोत. स्टेशनरी जी घ्यायची आहे, कुठली इयत्ता आणि काय काय स्टेशनरी लागणार, वह्या पुस्तकं लागणार, पेन पेन्सिल लागणार, जे काय लागणार असेल त्याची लिस्ट बनवून त्यांनी द्यायची आहे. कुठल्या ब्रँडचं लागणार ते मेन्शन करायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ. पण हे कमीत कमी 15 दिवस अगोदर त्यांनी देणं गरजेचं आहे. ॲडव्हान्स पेमेंट देणं, HDPayमधून पेमेंट ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. त्या 2 गोष्टी आहेत. तुम्हाला तुमची डिलेवरी तुमच्या घरपोच मिळेल. आणि त्याच्यासाठी आपण लवकरच गुगल फॉर्म बनवून पाठवून देऊ, सगळ्यांना शेअर करू. म्हणजे HDPayच्या माध्यमातून तुम्ही आपल्याकडे स्टेशनरीची शॉपिंग करू शकाल. हा आपण सुरुवात करत आहोत. म्हणजे HDPayमध्ये जितके कोणी मेंबर असतील, जो भी HDPay में जो मेंबर रहेंगे, जानबूझ के मैं हिंदी में बोल रहा हूँ, HDPay में जितने भी मेंबर रहेंगे उनको अगर कुछ शॉपिंग करना रहेगा तो हमारे मुंबई बाज़ार से वो शॉपिंग कर सकते हैं. फ़िलहाल हमारा डोंबिवली में शॉप है, दादर में ऑफिस है. वहाँ पे आप एक गूगल फॉर्म या नॉर्मल फॉर्म भर के आप अपने फुलस्केप पे लिख के आपको कौन कौन सा स्टेशनरी लगने वाला है, वो स्टेशनरी का पेमेंट एडवांस 15 दिन पहले देना पड़ेगा. उसके बाद 15 दिन के बाद आपका डिलीवरी आपके घर पे आ जाएगी. कौन से स्टैंडर्ड का लड़का है, कौन से स्टैंडर्ड की लड़की है, और उसके कौन कौन से बुक लगेंगे, कौन कौन से नोटबुक लगेंगे, पेन पेंसिल जो भी लगेंगे, उसका क्वांटिटी और उसका रेट सबसे फ़िलहाल एक अप्रॉक्सीमेटली आपको पेमेंट देना है. उसके बाद जितना कम ज़्यादा माइनस होगा, माइनस प्लस होगा, वो बाद में देखा जाएगा. और दूसरी बात, हम लोग HDPay के माध्यम से हमारे रिसोर्ट्स में भी आप यूज़ कर सकते हो. अगर किसी का बड़ा इन्वेस्टमेंट है, बड़ा पेमेंट है, तो HDPay में आप हमारे रिसोर्ट्स में भी आप रहने के लिए यूज़ कर सकते हो. जैसे जैसे हमारे नए नए प्रोडक्ट आएंगे उसमें वो HDPay यूज़ हो जाएगा और वो 100% यूज़ हो जाएगा. तर मला हे सांगायचं आहे की जर आपण एकत्र असू तर आपण भरपूर काही करू शकतो. त्यामुळे उगाचच अफवा पसरवणं, तमाशा करणं सोडून द्या.
आणि जर कोणाच्या डोक्यात असेल एवढा तमाशा करून आम्ही प्रशांत नांगणेला झुकवू, प्रशांत नांगणेला आतमध्ये टाकू, पण प्रशांत नांगणेला आतमध्ये टाका, हरकत नाही. पण पुन्हा प्रशांत नांगणेला जर आतमध्ये टाकलं तर प्रशांत नांगणेकडनं अपेक्षाही करू नका की पुन्हा मला पैसे मिळतील आणि पुन्हा प्रशांत नांगणे मला आमच्यासाठी उभा राहील. हे डोक्यातनं पहिल्यांदा काढून टाका, कारण मी स्वतः कंटाळलेलो आहे सगळ्या गोष्टीला. मला एवढंच समजतं, कुठली चांगली गोष्ट करायची असेल तर पेशन्स लागतात आणि पेशन्स असतील तरच आपल्याला